हा बस बस लवकर बस. हा तर आज मी काय फिजिक्स नाही शिकवणार. पायल पायल नाही हा पायलच ना. अमृता हा नंबर्स एकदम सोपं आज. हा नंबर साधे नंबर. अरे नंबर NUMBER नंबरचं स्पेलिंग माहित नाही काय. नवीन नवीन आला की तू राहुल. राहुलच ना. गेल्या वर्षी कुठं होता. अरे एवढं काय लिहिताय नंबर लिहिले फक्त मी. मला कळतंय पण इथं माझी ट्रेनची अपघात झाली. तर आता तुम्हाला नंबर कसले कसले असतात माहिती आहे का. कशा टाईपचे असतात. 1 2 3 असतात. ठीक आहे तर आपण काय करू एक लाईन काढू. ठीक आहे 0 1 2 3 ठीक आहे. 9वीचा पहिला चॅप्टर हाच आहे म्हणून शिकवतो. तर आता जर का मी मोजायचं म्हणलं तर 1 डस्टर 2 डस्टर 3 डस्टर हे मोजायचे नंबर आहेत बरोबर. तर 1 2 3 4 असं करत करत गेलो आपण. तर हे जे नंबर असतात ह्याला आपण काय म्हणतो नॅचरल नंबर. ठीक आहे मोठ्या यांनी आपण ते दाखवतो बरोबर आहे. आणि ह्याच नॅचरल नंबर मध्ये जर का आपण 0 पण मोजला ठीक आहे तर हे काय असतात कुठले नंबर असतात हे विसरले. होल नंबर. होल नंबर. ठीक आहे गोल नाही रे होल. होल म्हणजे पूर्ण सगळे नंबर. हा एवढं लिहून घ्या आत्ताच. मराठी मीडियम ला माहिती आहे मला मराठी पण त्याला काय शिकायचं माझी गरज माझी मर्जी काय मर्जी नुसते नंबर लिहायलाच वेळ लावता बाबा तुम्ही तर काय. झालं की दादा आम्हाला काही घेत नाही. अरे मग मी पण केलाच होता की मला काय पहिल्यापासून येत होतं. झालं तर एवढे नंबर सोडून अजून तुम्हाला काही नंबर माहिती आहेत का. कुठले नंबर निगेटिव्ह नंबर. पण निगेटिव्ह नंबर कुठं असतात. -1 डस्टर म्हणजे काय असतं जास्त एक कमी. पण -1 डस्टर म्हणजे काय अर्थ काय झाला त्याचा. माझ्याकडे 1 डस्टर आहे म्हणू शकतो मी. माझ्याकडे 5 डस्टर आहे म्हणू शकतो.
शून्य डस्टर एवढं पण म्हणू शकतो, माझ्याकडे डस्टरच नाही. -1 डस्टर म्हणजे काय झालं? ते तर 0 झालं ना. हा काय म्हणला? मला समजलं नाही खरंच काय बोलला. म्हणजे मी म्हणलं माझ्याकडे एक डस्टर त्याशिवाय काहीच नाही. ते 1 डस्टर झालं ना फक्त एकच. -1 काय? डस्टरच नाहीये. ते 0 डस्टर झालं. पण दादा क्वेश्चन असा आहे -1 बोलल्यावर -1 म्हणजे मायनस कसं समजायचं माहिती का? म्हणजे ती छोट आहे. समज पैसे, ठीक आहे, तुझ्याकडं 4 रुपये होते, ह्याच्याकडं 6 रुपये होते, ठीक आहे. ह्यानी तुझ्याकडनं काय घेतले? 4 रुपये घेतले. तुझ्याकडे किती राहिले? 0, काहीच नाही राहिलं. पण जर का ह्यानी तुझ्याकडनं काय झालं, कर्ज दे मला म्हणला, ठीक आहे, हा ह्याच्याकडे किती पैसे आहेत? काहीच नाहीत. आता तुझ्याकडे 4 रुपये आहेत समज, आणि हा तुला काय म्हणला, कर्ज दे मला 4 रुपयाचं. तर तू ह्याला 4 रुपये दिले, ह्याच्याकडे 4 रुपये आले. आता ह्यानी 4 रुपये खर्च केले, तर ह्याच्यावर काय 4 रुपयाचं फक्त कर्ज आहे, पैसे ह्याकडे काहीच नाही आहेत. उलट काय, ह्याच्याकडं 4 रुपये कर्ज आहे. तर निगेटिव्ह मध्ये म्हणजे कर्ज असणे असं हे काय. हा, जर का माझ्याकडे -1 डस्टर आहे तर 1 डस्टरचं कर्ज आहे, मी कोणाचं घेतलंय आणि हरवलं मी डस्टर, ठीक आहे. तर हे काय झाले आपले निगेटिव्ह नंबर. निगेटिव्ह नंबर मध्ये मला सांगा, -3 मोठा असेल का -1 मोठा असेल? का? बराबर. तो जो भी इस साइड नंबर है वो क्या है, ज़्यादा है, और जो इस साइड है वो क्या है, कम है, ठीक है. तो निगेटिव नंबर में क्या होता है, ये दिखने में 3 अगर ज़्यादा हो भी, फिर भी एक्चुअल में बड़ा कौन है, 1. अभी इसको समझना कैसा है, अगर तुम पे 1 रुपए का कर्ज है और 3 रुपए का कर्ज है, तो अच्छा क्या है, 1 रुपए का होना ना. तो 1 रुपया को बड़ा लिखेंगे, ठीक है. अभी अगर निगेटिव वाले सारे नंबर 0 और पॉजिटिव वाले सारे नंबर एक साथ ले तो उसको क्या बोलेंगे, इंटीजर. बराबर. तो इंटीजर स्टार्ट क्या -∞ से होता है, क्योंकि कितना भी पीछे जा सकता है ना. -∞ से स्टार्ट होता है, फिर -3, -2, -1, 0, फिर 1, 2 और फिर ऐसे जाता रहता है. लिहिलं? लिहून घ्या, कारण खोडणार आहे मी हे आता. आज आपण एकदम बेसिक शिकणार आहे, ठीक आहे. तुम्हाला जर का लॉंग डिव्हिजन करायला लावलं तर तुम्हाला लॉंग डिव्हिजन येत नाही. लॉंग डिव्हिजन म्हणजे आता मी जर का 5 / 7 दिलं तर हे येतं का तुम्हाला करायला? नाही. हेच एकदम बेसिकचं शिकवणार आहे सगळं पहिल्यापासून. हा, बोलायचं असेल तर मोठ्याने बोल, नाही तर बोल नको.
ठीक आहे. तर आता मला सांगा, एवढेच नंबर असतात का? हे सगळे नंबर झाले का? अजून राहिलेत ना? इकडे लक्ष द्या अमृता. हे सगळे नंबर नाहीयेत, अजून पण नंबर आहेत. आता तुम्ही जर का असं झूम करून बघितलं आपण याच्यात, तर आपल्याला काय दिसेल? नंबर लाईनवर इथं 1 आहे आणि इथं 2 आहे, पण या दोन्हीच्या मध्ये काय आहे? शून्य. कसं आहे शून्य? या साईडला आहे ना. एकदम मध्ये बघितलं तर किती आहे? 1.5 आहे की नाही? तर ह्या नंबरला आपण काय म्हणणार? -1 नाही, 1.5. अरे ऐसे नंबर को क्या बोलेंगे? अभी इधर अगर देखेंगे तो 1.1 है, इधर देखेंगे तो 1.2 है, 4, 5, 6, 7. अभी इसको और जूम करेंगे तो 1.1 और 1.2 के बीच में देखेंगे. अगर ये क्या है? 1.1 है और ये 1.2 है, तो इधर 1.11 है, 1.12 है. बराबर है कि नहीं? ऐसे तो कितना भी जूम करो बढ़ते ही जाएंगे. 20 मिनिट काला दिसते. समजून घे की आता हे 1.11 आहे, 1.12 आहे, हे 1.15 है. तो जो ऐसे नंबर है पॉइंट में जो आते हैं, ये पॉइंट वाले नंबर को अपन क्या बोलते हैं? डेसिमल. ठीक है. डेसिमल. DECIMAL. पॉइंट वाला जो भी नंबर होगा उसको क्या बोलते हैं? डेसिमल नंबर. और ये पॉइंट को पता है क्या बोलते हैं? डेसिमल नंबर काय असतात? ज्याच्यामध्ये पॉइंट असतो ते लिहायचं. आणि ये जो पॉइंट है ना, इस पॉइंट को डेसिमल पॉइंट बोलते हैं. ठीक है, लिख लो अभी उतना. तुम्हाला कळत नाहीये? अगं हे मी तुम्हाला दाखवायला लिहिलंय. तुम्हाला लिहिताना मी काय लिहिलेलं की जे पण तुम्ही लिहाल ते मी काय समजवलंय हे लिहा. म्हणजे तुम्ही ते परत वाचलं की तुम्हाला परत लक्षात येईल सगळं काय बोललो होतो ते. असं लिहा. राहू दे नाही लिही. समजल परत वाचलं की. 5 दिवसांनी हे वाचलं की परत समजल तुला सगळं. सकाळी 5 वाजता उठून 7 वाजेपर्यंत अभ्यास करतो. एवढं साधू असला अभ्यास तुम्ही किती वाजता उठतात सकाळी? 8, 8:30. तुमच्या पहिले उठतो. म्हणजे आम्ही 6ला उठतो. ठीक आहे की. शाळा कधी असते? कॉलेज तेच कॉलेज किती? 15 तारीख 12.
अभ्यास करतात का? अगं मला वर्क फ्रॉम होम आहे ना, घरनं काम करायचं असतं मला. घरनं फॉर्म 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 नाही रे, काम काम. वर्क फ्रॉम होम म्हणजे घरनं काम करणे लॅपटॉपवर. 9 तास जगतात. 9 नाही ग. 8 किती वाजता होतात? 12 12 8 तास लय होती. ती कळते. हा 1 1 वाजता आणि झोप पूर्ण होती. ठीक आहे, लिहिलं का? ऐका ऐका, लवकर तुमचं संपू म्हणजे सोडू. आता जर का अर्धा असेल, आपल्याला अर्धा लिहायचं असेल तर अर्धा आपण कसं असं लिहू शकतो का? अर्ध हा का नाही लिहू शकतो ना. 0.5 काय असतं? अर्धच असतं ना. पण ह्याला आपण काय लिहू शकतो? 1/2. 1/2. लिहा की बाबा, काय चाललंय यांचं? हे दोन्ही फॉर्म माहितीत, अर्ध लिहायचे तुम्हाला नाही? अवघड आहे बाबा मुन्नूच. तर हे बघा, ह्याला काय म्हणतात माहिती का? या फॉर्मला ह्याला तर डेसिमल नंबर म्हणतात. ठीक आहे, ह्याला काय म्हणतात माहिती आहे? फ्रॅक्शन. बरोबर. इंग्लिश शिकायचं पेपर मध्ये काय इंग्लिश लिहिता? मराठीच्या पेपर मध्ये? अगं मराठीच्या पेपर मध्ये तुला याचं नाव थोडी विचारणार आहे, सोम विचारणार आहे तुला. ए झालं का लिहून? झालं लिहून? ठीक आहे. तर आता जर का मी तुम्हाला म्हणलं 5 ला 8 ने डिवाइड करा, तर किती लोकांना येईल? 5 ला 8 ने डिवाइड करायचं. होत आहे 85. वा 45. अरे डिवाइड करायचंय, डिवाइड. वजा नाही. 5 डिवाइड हे चिन्ह माहितीये? हे करायचंय. हे आणि हे एकच असतं. आठ 8 से डिवाइड करना है 5 को. तुला येते, ह्यांना येत नाही. 5 बाहर 8 अंदर. तूने क्या लिखा है? अरे मेरा थोड़ा कंफ्यूजन हो, ये हो सकता है. वही कैसे करना है वो बता रहा हूँ. देखो अभी अगर तुमको 3 को
2 से डिवाइड करना हो तो क्या करोगे? ऐसा निकालोगे, इधर 2 लिखोगे, इधर 3 लिखोगे, है ना? क्या करोगे? 2 1 जा 2, 1 लिखोगे ऊपर, इधर -2 कर दोगे और ये रिमाइंडर 1 आ गया, है ना? तो अभी तुम इसका आंसर क्या लिख दोगे? 1 लिख दोगे। और ये पूरा आंसर नहीं है क्योंकि इसका रिमाइंडर क्या है? बचा है। अभी अपने को अगर एक को भी डिवाइड करना है 2 हिस्से में, एक को जब 2 हिस्से में डिवाइड करते हैं तब आधा आता है, पता है अपने को। तो आंसर क्या आना चाहिए था? 1 और इसको डिवाइड करने पे क्या आएगा? आधा, तो 0.5। तो इसका आंसर क्या आना चाहिए था? 1.5। अब ये 1.5 आंसर कैसे निकालते हैं, ये तुम लोग को पता है क्या? पता है, मेरे को पता है। पता है? हाँ। करून दाखव, करून दाखव, करतो. करून दाखव. करायला नाही येत आलं. नाही काय म्हणती, कर नीट. चल. 2 निघून येतो, 3 निघून येतो. भागला ना शिराश मारायची. 3 ला 2 नी भागायचं. अरे हे सगळं येत नाही ना, म्हणून थोडं पुढं जाऊन अवघड पडतं. येतो भागाकाराचे की अजून काय? हा. आता जर का 3 गोष्टी असतील, 3 के एक आहेत समज, आणि तू त्याला 2 भागात डिवाइड केलं सगळ्यांना, ठीक आहे, तर हे किती झालं? अर्ध. अर्ध आणि अर्ध 1, आणि अजून अर्ध किती? 1 आणि अर्ध झालं ना. तुमच्या डिव्हिजन मध्ये तुम्ही काय केलं? मला अर्ध येत नाही बाबा, मोजता येत नाही, म्हणून मी फक्त हे याला 2 1 म्हणणार आणि रिमाइंडर 1 लिहून देणार. हे केलं तुम्ही. ठीक आहे. थोडं चुकलंय फक्त, एकदम थोडं. तू 1.05 लिहिलंय, थोडं चुकलंय फक्त. बरोबर आहे तुझं, थोडं चुकलंय फक्त. शिकवतोय ना. देखो इधर देखो, जो तुम लोग को डिवीजन पता है उसमें हम लोग क्या कर रहे हैं अभी? 3 चीजें हैं, ठीक है। अभी अपने को इसको 2 हिस्से में डिवाइड करना है, तो तुम लोग क्या कर रहे हो? एक हिस्सा इधर, एक हिस्सा इधर, और ये बचा हुआ हिस्सा तुमको डिवाइड करना नहीं आता, इसलिए तुम इसको रिमाइंडर में 1 करके लिख रहे हो, ठीक है। लेकिन अपने को अगर इसको भी डिवाइड करना है तो कैसे करना है वो अभी दिखा रहा हूं। थर्टी को डिवाइड करने आएगा 2 से? 30 को आएगा? कैसे करते हैं बताओ इधर, बताओ पहले क्या क्या करते हैं इधर, क्या देखते हैं पहले? 3 देखते हैं ना पहले, एक बे, एक बे। तो इसमें से 2 निकल गया, क्या बचा? 1। अभी फिर ये नीचे आया, अभी 10 आया, ठीक है। तो इसका क्या हो गया? 0 हो गया। 15 आ गया, है ना। अभी अगर मेरे को 3 को डिवाइड करना है ना, सेम सिस्टम है, ठीक है। मैं 3 को 3 पॉइंट कितना भी 0 लिख सकता हूँ, बराबर है। इधर कितना 0 मेरे को निकालना है उतना लिख सकता हूँ मैं, ठीक है। बे का तो क्या आया? 1 आया। अभी देखो अपन डेसिमल पॉइंट को क्रॉस कर रहे हैं, जब भी अपन इधर डेसिमल पॉइंट को क्रॉस करते हैं ना, तभी इधर अपन ऊपर एक डॉट लगाते हैं, ठीक है। अभी अपन ने क्रॉस कर दिया, अभी ये 0 नीचे आएगा। कितना लिखो इधर? क्या आ गया? आया समझ में? कैसे आया?
ये एक बार लिख लो एग्जाम्पल. ते दाखवायसाठी लिहिले. ये इतने सारे जीरो लिखने की वैसे जरूरत नहीं. चालते किती जरी टाकले तरी. अरे कितने भी जीरो डालो इधर कोई फर्क नहीं पड़ता है. वही बता रहा था तुमको. तुम गिन के उधर चार जीरो डाल रहे हो. मैंने डाले इसलिए. कितने भी डाल सकते हो. मैंने कितने भी डाल दिया. हाँ ठीक है. ये समझ में आया. अभी अगर मैं बोलूं 5 को डिवाइड करो 4 से, तो पहले सीधा साधा करो जैसा तुमको पता है वैसा. अंदर 5 आएगा बाहर 4 आएगा. सॉरी हाँ अंदर 5 आएगा बाहर 4 आएगा. हाँ अंदर 5 ना अंदर ये इसके अंदर 5 आएगा बाहर 4 आएगा. कितना है. नीचे 2 आ गया. थांब की 5 मिनिटं. जब तक जीरो नहीं आते नीचे रिमाइंडर में तब तक डिवाइड करना. 1.25 ना. नहीं कुछ नहीं आते. ये बताना ना टीचर सांगत काय टीचर अयो मैं शायद नाटक करतो. इथं घ्यायचं 5 इथं घ्यायचं. ए मसुरा झालं का तुझं. नाही तुझं झालं का. तिथं झालं तुझं झालं का. अमृताने माझं सोडवलं. 1.25 ते पण आपण झालं. शिकली आया क्या सबका. लयच मागं बसलो बाबा. ए सबका आ गया क्या. मेरा 1.35 है 1.25. तेरा भी 1. 1 किती 45. 25 नाही आलं. ठीक आहे. आता एक गोष्ट सांगतो. जेव्हा आपण असं लिहितो की नाही तेव्हा ह्यालाच
सिंपल लिहायचं असेल तर असं पण लिहितात. ठीक आहे. तर आता जर का आपल्याला 5 ला 4 ने डिवाइड करायचं असेल, कैसा करणे का? 4 एके 0 कुठे येतं? पहिलं 0. ठीक आहे. हा 4 एके 4. कितना बचा? अभी 0 घ्यायचं खाली. हा आता 4 2 8 1 2. हा 8. जीरो नीचे. हाँ और 0 आ गया. ठीक आहे. समजलं कसं आलं? समजलं ना? अभी सुनो अभी क्या करना है पता है? इधर देख, ये करके देखो कितना आता है. हाँ 9 डिवाइड बाय 7. इसमें इधर क्या आएगा और बाहर क्या आएगा? कितना बड़ा है, खत्म ही नहीं हो रहा. ऐसा लग रहा है कि सब जाने वाला. 7 चौक 28 तो ही तो लिखा. अभी तो आया वापस. खत्म ही नहीं हो रहा. रुको रुको रुको, कितना आ रहा है? रुको रुको रुको. हाँ? हाँ थांबा, माझं पण तीच येणार आहे. 1.22 कसं आलं? माझं पण तीच आहे. माझं पण तीच आहे. 20 मधनं 14 काढल्यावर 14 कसं राहतं रे? असं कसं? 20 मधनं 14 काढले की 6 राहायला पाहिजे ना. कॅरी नाही केलं का तू? 2 मधलं 1 इथं येऊन 10 केलं ह्याला आणि ह्याला 1 केलं. खूप मोठं आहे ना. थांबा सगळे, थांबा थांबा. कस काय? ए वेट. किती आला आन्सर आतापर्यंत? हा ठीक है. 2857. ये नंबर पता है कैसा है? ये नंबर इस टाइप का है कि ये कभी एंड ही नहीं होता है. इसका क्या आएगा? 1.
कॅल्क्युलेटर करून बघते, नीट नाही देत उत्तर. 2 8 5 7 1 4. पुढचं करायचंय मला. अरे फिर से 2 8 5 7 1 4. हाँ ये रिपीट होता रहता है. नहीं, तूने गलत किया है. 1 पॉइंट देख ना. 7 1 आएगा, 2 बचेगा, 2 से 0 लिया 20 होगा, तो 20 7 3 से तो 21 होता है. 21 ज्यादा होता है ना, -1 आंसर आ गया ना उधर. दादा माझं बरोबर आलं, पण माझं रिपीट करायला नाही. तो ये रिपीट होता रहेगा, ये कभी रुकेगा नहीं. ठीक है. हाँ, तो जब भी रिपीट होता है, अभी इधर क्या रिपीट हो रहा है, ये 2 8 5 7 1 4 2 8 5 7 1 4 ऐसा रिपीट हो रहा है ना. तो जितना रिपीट हो रहा है उसको उसके ऊपर ऐसे लाइन लगा देते हैं. अभी अगर ये सम में ना बस ये 2 8 5 7 1 4 और फिर 5 7 1 4 5 7 1 4 5 7 ऐसा रिपीट हो रहा होगा ना, तो बस इतने पे लाइन लगाएंगे. है ना. ठीक है. जितना रिपीट हो रहा है उतने के ऊपर लाइन लगा देते हैं. ठीक है. तो अभी तुम लोग को समझ में आया कि ये फ्रैक्शन जो होते हैं वो दो टाइप के हो सकते हैं. एक तो खत्म हो सकता है, फिर नहीं हो सकता है, बराबर है. और जो नहीं हो सकता है उधर क्या हो रहा है, रिपीट हो रहा है नंबर. ठीक है. तो डेसिमल पॉइंट वाले नंबर को डेसिमल पॉइंट वाले नंबर को और फ्रैक्शन को दोनों को मिलके क्या बोलते हैं, रैशनल नंबर. जो फ्रैक्शन होते हैं और जो अपने डेसिमल वाले नंबर होते हैं, रिपीट और जो एंड होते हैं दोनों, वो सब मिला के रैशनल नंबर बोलते हैं उसको. रैशनल का इंग्लिश में मतलब पता है क्या होता है? लिख लिया? किती पर्यंत आले तुझं? किती नंबर किती आले होते? 22. लिख लिया? हुआ क्या? उजमा नाही झालं, लिहि लवकर. 6:30 6 6:30. ठीक आहे. रॅशनलचं इंग्लिश मध्ये तुम्हाला काय अर्थ असतो माहितीये रॅशनल शब्दाचा? रॅशनल म्हणजे ज्याचं डोकं ठिकाण्यावर आहे. ठीक आहे. खरंच रॅशनल म्हणजे जे लॉजिक फॉलो करतं, ज्याचं डोकं ठिकाण्यावर आहे. उसका मतलब ये होता है इंग्लिश में. तुझी कुठे आहे वही? त्याची कुठे आहे? लिहिलं का? रॅशनलचं अपोजिट विरुद्धार्थी काय असतं? इररॅशनल. IR ह्याच्या समोरच IR जोडायचं अजून. IR. हा.
इरॅशनल म्हणजे काय? ज्याचं डोकं ठिकाण्यावर नाही. हा, आय आर आणि पुढं रॅशनल. आर दोनदा येतोय. ह्याचं मिनिंग म्हणजे ज्याचं डोकं ठिकाण्यावर नाही. ठीक आहे. तर आता जर का रॅशनल नंबर असतील तर इरॅशनल नंबर पण असतील. सांगतो आता. इरॅशनल नंबर कुठले असतात? तुला समजेल असं लिहिलं. तर आता इरॅशनल नंबर समजण्यासाठी काय करू आपण? वरचं खोडू का? तर इरॅशनल नंबर समजण्यासाठी आपण काय करू? हे ऑपरेशन माहिती का तुम्हाला काय असतं? ह्याला काय म्हणतात? जर का इथं मी ह्याच्यात 4 लिहिलं, किरण रूट, तर ह्याचं उत्तर काय येईल? रूट निकालना इसका. हाँ, पर इसका मतलब क्या होता है? अरे ये मैंने 4 पे कुछ किया है? नहीं पता किसी को? ठीक है. अभी अगर मैं ये लिखता हूँ तो इसका मतलब क्या होता है? स्क्वायर. ठीक है. तो इधर मैं उस साइड क्या लिख सकता हूँ? 4 लिख सकता हूँ ना. अच्छा. तो सेम अगर मैं 4 को ऐसा कर दूं तो इसका आंसर क्या होता है? स्क्वायर का उल्टा. ठीक है. सांगतो ना. तर आता ह्या नंबरचं रूट साधं निघालं. ठीक आहे. पण आपण जर का 2चं रूट बघितलं की नाही? 2चं रूट कसं येतं माहिती का? 1.141557 काय 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 काय, आणि हे रिपीट नाही होत बरं का. काही पण नंबर येत जातात, रॅन्डम नंबर येत जातात. तर ह्याचा काही सेन्स बनतोय का? रिपीट पण नाही होत, काय नाही होत. अशा नंबरला इरॅशनल नंबर म्हणतात. ज्या नंबर मध्ये काहीच पॅटर्न येत नाही, काहीच येत नाही, फक्त ते चालत राहतात, कसे पण चालत राहतात. पॅटर्न येतच नाही. तू 1000 10,000 डिजिट ह्याचे कॅल्क्युलेट कर, काही पण कर, पॅटर्न कधीच येत नाही. आला तर तो रॅशनल नंबर झाला. दोनचा नाही येत, 5चा पण नाही येत, 10चा नाही येत, 9चा येतो, 9चा 3 आहे. 9 का आता है ना, 9 का रूट जो है वो 3 है. 3 का स्क्वायर क्या होता है? 9. तो 9 का रूट क्या हुआ? 3. रूट मतलब अपन क्या पूछते हैं कि ऐसे कौन से नंबर होंगे कि जिनको खुद से मल्टीप्लाई अगर करेंगे तो ये नंबर आएगा. ठीक है. 5चं नाही लिहिणार. हा, बरं, तुम्हाला एक ट्रिक सांगतो. जर का 6चा पण नाही येत. 8 का भी नहीं आता है. क्या आता है? 4 दूनी 8 ना, 4 चौके 16. ठीक आहे. तर रॅशनल आणि इरॅशनल. आता हा पाय हा तुम्ही बघितलाय का? जिथं पण गोल सर्कल येतो तिथं पाय येतो. ह्याची व्हॅल्यू आपण ही अशी लिहितो, पण ही ह्याची खरी व्हॅल्यू नाहीये.
पाय माहिती आहे, सर्कल कधी पण आला की पाय येतोच. तर ह्याची व्हॅल्यू आपण अशी लिहितो, पण ही खरी व्हॅल्यू नाहीये ह्याची. खरी व्हॅल्यू पायची 3.1417 काहीतरी पुढं आहे, ती इरॅशनल व्हॅल्यू आहे. ठीक आहे. हा, या व्हॅल्यूनी का करतो आपण, कारण ही व्हॅल्यू सोपी आहे. जर का तुम्ही ही व्हॅल्यू घेऊन कॅल्क्युलेशन करायला लागले तर झालं तुमचं गणित संपलं. तुम्ही नाही करत काय पुढं. म्हणून ही काय जवळपास व्हॅल्यू आहे. पाय का असली वैल्यू ऐसा दिखता है. ठीक है. 3.1417 कुछ 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 आगे चलता रहता है, उसका कोई पैटर्न है नहीं. ठीक है. हाँ, कुठलं पाय का. ठीक है. तो अभी अगर ये वैल्यू तुम यूज करोगे, ये कितना कॉम्प्लिकेटेड वैल्यू है, इसको अगर 2 से भी मल्टीप्लाई करना होगा तो नानी याद आ जाएगी. ठीक है. तो तुम इसके साथ कोई कैलकुलेशन नहीं कर सकते क्योंकि बहुत कॉम्प्लिकेटेड है. ये कर सकते हैं लेकिन टाइम बहुत लगेगा. ठीक है. तो इससे अच्छा अपन क्या करते हैं, एक आसपास का वैल्यू देखते हैं. अभी इसका अगर तुम वैल्यू निकालोगे 22/7 निकालो, कितना आ रहा है. हाँ, कर 22/7 डिवाइड करायचं. ही काय. हाँ, 3 आएगा आंसर. 3 के आगे भी कुछ आएगा ना. वेरी गुड. दादा इसमें बहुत टाइम लगेगा. नहीं, पुढे वेगळे आहे ना. इररेशनल है दादा ये. नहीं है, आगे सेम सेम आएगा, एक पैटर्न आएगा. देख, ये मैं अलग लिख रहा हूँ. वही आ रहा है दादा. वापस 20 आया दादा. 3.1. इतना तक सेम आएगा. हाँ हाँ. इसके आगे अलग आएगा. अरे हे उत्तर लिहितच नाहीये मी, काहीतरी वेगळं लिहितोय. याच्यावर कशाला लक्ष देताय. तिथे नहीं दादा. अरे दादा बोलतात ते ना. दादा सुन भी नहीं. अरे नको कर कर. आपण एक नाही येत आहे. चुकला सगळं. नाही गेला. अभी आई हो मेरे लेवल.
अभी इधर ध्यान दो। अगर तुमने सही डिवीजन करा होगा तो तुम्हारे 22 डिवाइड बाय 7 की वैल्यू ये आएगी। 8 पर्यंत आली ना? नहीं दादा, मेरा 1 आया, मेरा सिर्फ 3.143 आ गया, मेरा 2 है। अगर तुम आगे डिवीजन करते जाओगे ना, संदीप लक्ष दे इकडं, ती सोड आता, दादा नीचे काय आहे? सोड ते करायचं पॉइंट नाही। 5 त्याला काय? इसके जैसा आया? हाँ, अभी इसमें तुमको पैटर्न दिख रहा है क्या? 6 डिजिट देखो, 142857, ठीक है। फिर रिपीट हो रहा है इधर 142857, 142857, ऐसे पैटर्न रिपीट होगा। तो इसको लिखते टाइम अपन क्या करते हैं, ये सब बिना लिखे एक ऊपर बस एक लाइन बना देते हैं, ठीक है। ये क्या है? रैशनल नंबर है, पैटर्न है ना इसमें कुछ, इसको रैशनल नंबर बोलते हैं। और रैशनल नंबर को कभी भी एक ऐसे फॉर्म में लिख सकते हैं अपन, कोई नंबर डिवाइड बाय कोई दूसरा नंबर, ठीक है। कोई भी रैशनल नंबर होगा तो उसको ऐसे अपन लिख सकते हैं, ए डिवाइड बाय बी में लिख सकते हैं। ये रूल ही होता है रैशनल नंबर का, ये लिख लो। रैशनल नंबर जब भी होगा तब उसको ए डिवाइडेड बाय बी, अब ये ए और बी कोई भी दो नंबर हो सकते हैं, लेकिन ऐसे लिख सकते हैं कोई भी रैशनल नंबर को, रैशनल आर वाला। रैशनल नंबर, कोई भी रैशनल नंबर दुनिया का उठाओ, ठीक है, उसको तुम ए डिवाइडेड बाय बी फॉर्म में लिख सकते हो। ए और बी कोई दो नंबर होंगे, वो कौन से नंबर होंगे वो अपने को नहीं पता, लेकिन तुम लिख सकते हो उसको। हाँ, क्लास ए डिवाइड बाय बी लिहू शकतो। हे लिहिलं बदल लिहिलं तर ह्यात तर हे सोपंच शिकवतं, ह्यात काय शिकवतं जास्त? हो गया, झालं। रॅशनल नंबर असलं की त्याला काय ए डिवाइड बाय बी आपण लिहू शकतो। ह्या वरच्या नंबर मध्ये तुम्हाला काय एक पॅटर्न दिसतोय का? काढून दाखवा मला। नाही दिसत ना? हा नंबर जर का 1000 डिजिट पर्यंत जरी लिहिला ना तुम्ही, तुम्हाला काहीच पॅटर्न नाही सापडणार, कारण ही पायची खरी व्हॅल्यू आहे, ठीक आहे। हा, आता कळलं पाय आपण का नाही वापरत? कारण हे वापरणं खूप सोपं आहे आणि ही व्हॅल्यू खूप एकमेकाच्या आसपास आहे, म्हणून आपण काय करतो, सोपी व्हॅल्यू त्या जागी टाकून देतो आणि कॅल्क्युलेशन करतो, ठीक आहे। तर हा नंबर रॅशनल आहे, हा नंबर कसला आहे? इररॅशनल। समजलं इररॅशनल नंबर काय असतात? हा, आणि ते चालतच राहतं। वरचा वाला ही खरी व्हॅल्यू आहे, वरची अख्खी ही जी आहे ना, ही खरी व्हॅल्यू आहे वरची, वर जी लिहिली ती। अरे ही व्हॅल्यू तू ह्याला 2 ने मल्टिप्लाय करून दाखव बरं, 3 ने मल्टिप्लाय करून दाखव, किती अवघड आहे। त्यापेक्षा जर का आपण ते खालचं घेतलं, जवळपास व्हॅल्यू आहे आणि कॅल्क्युलेशन एकदम सोपं होऊन जातं, म्हणून आपण काय करतो प्रत्येक वेळेस ती वाली व्हॅल्यू वापरतो। नाही, ही येत नाही वरची, अजून आहे, खूप आहेत।
थांबत नहीं तो कभी कुछ भी डालने का कुछ भी नहीं डालने का वो है, वो यही रहेगा लेकिन उसका पैटर्न कोई नहीं बनेगा। नंबर तो वो एक ही है, जैसा है वैसा ही रहेगा। ठीक है, इरेशनल आणि रॅशनल नंबर कळले? तो अपन बनने वाले हैं नेक्स्ट। अगर की लिखा है ना पाई मतलब क्या होता है? इरेशनल। कोई भी नंबर को अगर ऐसे इसमें लिख सकते हैं तो उसको क्या रॅशनल बोल देते। नाही लिहू शकत, ट्राय करून बघू शकते। एक्झॅक्ट व्हॅल्यू ही कधीच नाही येणार, काहीतरी बदल होणार असतात। नाही नाही, हे तर कधी जेव्हा हे नंबर रिपीट होत आहेत, परत 142857 येते ना इथं पुढं, परत तेच येते, परत तेच येते, तेव्हा रेश मारायची। ह्याला तू काहीच नाही करू शकत। ठीक है, रैशनल इरेशनल समझ में आया? हाँ। पहली बार कुछ तो समझ में आया सिखाया है ना? अयो ये अच्छा नहीं है। तो अभी रैशनल और इरेशनल दोनों नंबर मिलाएंगे, ठीक है, तो उसको अपन क्या बोलते हैं? रियल नंबर्स। रैशनल और इरेशनल दोनों नंबर के सेट को मिला देंगे तो क्या बनता है? रियल नंबर का सेट बनता है। रियल नंबर लिहूंगे रॅशनल आणि इरेशनल नंबर दोन्ही जर का आपण मिसळले तर काय बनतं? रियल नंबर। रियल नंबर हा, रियलचा अर्थ काय असतो? चलो तुम लोग के लिए एक ग्राफ बना देता हूँ मैं। हाँ, थांब ना। हो, उससे क्या क्या बनते हैं वो देखो इधर देखो। अभी पहले अपन क्या लेते हैं? पॉजिटिव काउंटिंग नंबर्स 1 2 3 4 5 6, तो उसको क्या बोलते हैं अपन? नेचुरल नंबर्स। अमृता, पायल, लक्ष्य द्या। जो पॉजिटिव नंबर होते हैं 1 2 3 4 5 उसको क्या बोलते हैं? नेचुरल नंबर। नेचुरल नंबर में अगर 0 ऐड कर दे तो कौन से नंबर बनते? होल नंबर। होल नंबर और निगेटिव नंबर को ले ले तो क्या बनता है? इंटीजर। -1 माइनस से लेके प्लस तक पूरा
इंटीजर में फ्रैक्शन और डेसिमल दोनों एक ही होते हैं, ठीक है। उनको अगर ऐड करेंगे तो क्या बनते हैं? रैशनल नंबर। रैशनल नंबर और इरेशनल नंबर को ऐड करेंगे तो क्या बनता है? रियल नंबर। हाँ थांब ना, शेवटचा आता शिकवायचं काय? दादा वर असं नाही असं खाली असं वर पहिला 3 2 नको वाजवू मध्ये अडकते डुप्लिकेट माणूस झालं. तर आता रिअलचा अर्थ कोणी मला सांगू शकतं काय असतो? खरं, खरे नंबर. तर आता रिअल नंबर असतील तर काहीतरी दुसरे पण असतील ना असे नंबर जे खरे नाहीयेत. तर आता हे कसले नंबर आहेत? सगळे तर नंबर कव्हर केले आपण, पॅटर्न असणारे नसणारे सगळं तर कव्हर केलं. आता कसले नंबर आहेत? तर मी यांचं नाव सांगतो. या नंबरचं नाव काय? काय आहे? कॉम्प्लेक्स. कुठे? कॉम्प्लेक्स लिखिया. हाँ कॉम्प्लेक्स. अरे फिर से नहीं, इधर बस ऊपर एक इमेजिनरी साइड में लिखो और कॉम्प्लेक्स इमेजिनरी. इमेजिनरी मतलब क्या? सोचा हुआ. रियल कॉम्प्लेक्स. हाँ मी तिथे जाऊ शकते. अरे सलाम आहे कालकी कालकी. अच्छा, ते त्याचं कॉम्प्लेक्स म्हणतात. कसा वाटला पिक्चर ते? सलार नाही काय ते? कल्की चांगला होता ना? मला पण चांगला होता. हा मी काल परवाच पाहिलं टीव्हीवर. काय? आजच नाही बघितलं. हा गणपत पण नाही बघितलं मी कधी.
KGF बघितलाय का? 1 2 टू मध्ये मशीन कने हा बडी माना आहे. बरं हा इमॅजिनरी नंबर कसले नंबर असतील? विचार केलेले. तो अभी अपन ने इधर तक शेवटचा आता हे लक्ष द्या, त्याच्यानंतर सोडायचं. जो रियल नंबर है, सारे नंबर क्या अपने नंबर के स्केल पे थे, है ना? जो अपना जो लाइन था, ठीक है. अभी एक ऐसे इरेशनल तक, रैशनल तो पता है ना सारे नंबर इस पे होंगे, कोई उसको ऐसे इमेजिन करने में ये नहीं है. इरेशनल नंबर बस हो सकता है एक बार को स्केल पे नहीं होंगे, बरोबर है. मला पाय दुखते म्हणते पाय पाय कैसा नंबर है? पाया इरेशनल नंबर है, बराबर. अभी आकर मैं ये 0 1 2 ये नंबर स्केल है अपना, ठीक है. इस पे अगर मैं ऐसा एक सर्कल बनाऊं जिसका ये रेडियस कितना है? आधा है, ठीक है. इसका रेडियस आधा है, तो इसका जो ये बाहर का लेंथ होगा ये कितना होगा? 2 पाई r. 2 पाई r होता है ना, तो 2 इंटू पाई इंटू कितना? आधा. ये 2 क्या हो जाएगा? कैंसिल हो जाएगा. तो ये पूरे का लेंथ क्या हो जाएगा? पाई. पाई बचा ना बस. नाही थांब सांगतो. नंबर लाईन समजली? नंबर लाईन वर आपण काय केलं? एक सर्कल काढला, ठीक आहे. सर्कलची जी रेडियस आहे ती किती आहे? अर्धी, ठीक आहे. तर आता जर का काही पण एक सर्कल घेतला आपण, तर त्याचं जे सर्कम्फरन्स असतं त्याची लेंथ किती असते? 2 पाय r. कुठं आलो ते काय बोला तर ह्याची जी लेंथ आहे ती किती असती? 2 पाय r. 2 इंटू पाय इंटू रेडियस अर्धा. अर्धा इंटू 2 म्हणजे काय? 2 2 कॅन्सल झालं, राहिलं किती? नुसतं पाय. तर या सगळ्या ह्याची लेंथ किती झाली? पाय. आता ह्याला जर का मी काढून ह्याच्यावर ठेवलं तर कुठंतरी येईलच ना, 3 आणि 4च्या मध्ये कुठंतरी ही लेंथ येईलच ना. ह्याला जर का काढून असं हे केलं तर म्हणजे पाय काय आपल्या नंबर लाईनवर आहे, ठीक आहे. इरॅशनल नंबर पण नंबर लाईनवर असतात. सगळे रियल नंबर हे काय नंबर लाईनवर तुम्हाला कुठं ना कुठं तरी सापडतील, पण इमॅजिनरी नंबर या लाईनवर नसतातच. मग कुठं असतात? बरोबर प्रश्न आहे, ठीक आहे. तर आता तुम्हाला निगेटिव्ह नंबर माहिती आहेत ना? अभी मेरे को बताओ 2 इंटू 2 मतलब 2 का स्क्वायर कितना होता है? 4 होता है, बराबर. तो 4 का रूट कितना हुआ? 2 आया. वैसे ही मैं -2 इंटू -2 करूँ तो आंसर क्या आएगा? ऐसे -4 आएगा. माइनस और माइनस का जब भी मल्टीप्लिकेशन होता है तो प्लस हो जाता है. अगर मैं -2 और +2 का मल्टीप्लिकेशन करूँ तो बराबर है -4 आएगा. लेकिन अगर माइनस माइनस का मल्टीप्लिकेशन करूँ तो क्या आएगा? 4 आएगा. +4 प्लस आया तो प्लस, माइनस माइनस आया तो भी प्लस. लेकिन अगर प्लस और माइनस आया तो माइनस. प्लस और माइनस. हाँ प्लस और माइनस आया तो माइनस. हाँ माइनस आणि प्लस. माइनस आणि माइनस आणि प्लस. प्लस आणि माइनस. तो अगर अपन √4 लिखेंगे तो इसका क्या प्लस भी हो सकता है और माइनस भी हो सकता है, ठीक है. लेकिन अगर मैं √4 लिखूं -4 तो ऐसा कोई नंबर एग्जिस्ट ही नहीं करता, क्योंकि कोई दो नंबर मल्टीप्लाई होके सेम नंबर
कभी निगेटिव नंबर आता ही नहीं। इरेशनल। दो निगेटिव को मल्टीप्लाई करोगे तो क्या आएगा? पॉजिटिव। दो पॉजिटिव को मल्टीप्लाई करोगे तो क्या आएगा? पॉजिटिव। तो कोई भी नंबर का स्क्वायर 0 या फिर 0 से बड़ा ही होता है, हमेशा पॉझिटिव्ह होत आहे स्क्वेअर। हे तर समजलं। -2 चा स्क्वेअर काय झाला मग? 4 झाला। -4 नाही ग, 4 झालं फक्त ना। आपण इथं काय बघितलं? मायनस आणि मायनसचा पॉझिटिव्ह 4 येतोय आणि इथं 2 चा पण स्क्वेअर काय येतोय आपला? 4 येतोय, बरोबर आहे। तर कुठलाही नंबरचा स्क्वेअर 0 किंवा 0 पेक्षा मोठाच असणार, 0 च्या खाली कधी स्क्वेअर येत नाही, ठीक आहे। तर आपण जेव्हा हे लिहितो तेव्हा ह्याचा काहीच अर्थ होत नाही, कारण निगेटिव्ह नंबर कधी बनू शकत नाही स्क्वेअर में, ठीक है। तो इस नंबर को बोलते हैं इमेजिनरी। अभी वो लोग हाँ, स्क्वेअर रूट मध्ये निगेटिव्ह नंबर नाही येऊ शकत, जो एग्जिस्ट ही नहीं करता है। तो इसको अपन क्या करते हैं पता है? इसको दो पार्ट में डिवाइड करते हैं, एक रियल वाला और एक फेक वाला। अभी इसको अपन क्या लिखते हैं? -1 × 4, बराबर है ना। ये 4 को अपन बाहर निकालते हैं और 2 कर देते हैं, और इस -1 को ऐसे ही रहने देते हैं, और इस -1 को एक स्पेशल नाम देते हैं छोटा i करके, ठीक है। तो ये -√4 की वैल्यू का है 2i, और ये जो भी नंबर i आता है ना, वो मतलब क्या होता है? इमेजिनरी नंबर होता है, ठीक है। निगेटिव नंबर को स्क्वायर रूट में डाल दिया तो क्या बन गया? इमेजिनरी नंबर। स्क्वायर रूट में हमेशा पॉजिटिव ही नंबर जा सकता है, निगेटिव कभी नहीं जा सकता। आया समझ में? थोड़ा नहीं आया हुआ तो भी चलेगा, इतना कोई ये नहीं है। जे समजलं ते लिह। तू तर बघितलंच नाही हे शेवटचं। नको त्याला बाजूला जायचंय, नाही चालत. मला नाही सांग. तुला नाही म्हणलं टाइमला म्हणलं ठीक है। तो ये इमेजिनरी नंबर और रियल नंबर दोनों मिलके क्या बनाते हैं? कॉम्प्लेक्स नंबर। बस खत्म, आज का इतना ही था। क्या झालं? कॉम्प्लेक्स क्या? हे आणि रियल नंबर दोन्ही मिळून कॉम्प्लेक्स नंबर झालं। आम्हाला पण सोडलं दादा आज काय हो। झालं? मला लिहू ये मैंने इंग्लिश में लिखा है, थांब ना, पाहिजे ती मला लिहू दे ना. ये भी लिखने का है क्या?